डेरिवेशन ऑफ सुपर एलिव्हेशन ऑन कर्व इन रेल्वे. काही वेळेस यालाच काय म्हणलं जातं, ॲनालिसिस ऑफ सुपर एलिव्हेशन ऑन कर्व इन रेल्वे. आता यामध्ये एफ जो आहे हा आहे आपला सेंट्रिफ्युगल फोर्स, जे की जेव्हा ट्रेन कर्ववरून मूव्ह होते, हा कर्व आहे, आणि ट्रेन जेव्हा कर्ववरून मूव्ह होत असते वेळेस जो काही हा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे हा ट्रेनला काय करतो, पुश करतो टुवर्ड आउटर साईड. जी काही आउटर साईड आहे किंवा आउटर रेल आहे, त्यामुळं हा फोर्स काय करतो, सेंट्रिफ्युगल फोर्स हा एफ या ट्रेनला आउटर साईडला पुश करतो. त्याच्यामुळं काय होईल, ही जी काही आउटर रेल आहे त्याच्यावरती मॅक्झिमम प्रेशर काय होतं, ॲक्ट होतं. मग ही जी काही मॅक्झिमम फोर्स ॲक्ट झाल्यामुळं त्या ठिकाणी डिरेलमेंट असे होण्याची पॉसिबिलिटी असते आणि डिस्कम्फर्ट टू पॅसेंजर्स होतं किंवा ते गुड्स जे काही कॅरी करण्यात त्याला डिस्कम्फर्ट होतं. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी इफेक्ट होतो. तो रिड्यूस करण्यासाठी आपलं काय करावं लागेल, जे काही आउटर रेल आहे ते काय करावं लागतं, आपल्याला राईज करावं लागेल किंवा रेज करावं लागतं ॲज कम्पेअर्ड टू इनर रेल. आता जी काही सुपर एलिव्हेशन आहे ते काय आहे, डिफरन्स आहे कशामधला, जी काही इनर रेल आहे आणि आउटर रेल आहे याच्यामध्ये जो काही हाईटमध्ये जो काही डिफरन्स आहे आला, ह्या दोन्हीमधला जे काही डिफरन्स आहे ह्या डिफरन्सलाच काय म्हणलं जातं, सुपर एलिव्हेशन असं म्हटलं जातं. किंवा दुसरी डेफिनेशन अशी होऊ शकते, इनर रेल ऑफ रेल इज केप्ट लोअर ॲज कम्पेअर्ड टू आउटर रेल. दिस रायझिंग फेनॉमिना इज कॉल्ड ॲज सुपर एलिव्हेशन किंवा दिस रायझिंग ऑफ आउटर रेल इज कॉल्ड ॲज सुपर एलिव्हेशन. आणि या ठिकाणी काय केलं, सुपर एलिव्हेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी काय करावं लागतं, त्या ठिकाणी सुपर एलिव्हेशन प्रोव्हाइड करावं लागतं. अदरवाईज सेंट्रिफ्युगल काय करेल, ही जी काय ट्रेन आहे त्याला पुश करेल ऑन आउटवर्ड डायरेक्शन आणि जो काही मॅक्झिमम प्रेशर ॲक्ट होईल ते कुठं होईल, ऑन आउटर रेल. मग हे प्रिव्हेंट करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, सुपर एलिव्हेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावं लागेल. आता यामध्ये जे काही एफ आणि डब्ल्यू याचा जो काही रिझल्टंट आहे तो कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर टू ट्रॅक असला पाहिजे, जेणेकरून जे काही फोर्स, जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, वेट आहे, ते काय कसं होईल, इक्वली ते या दोन्ही ट्रॅकवरती डिस्ट्रीब्यूट होईल. जे काही लोड ट्रेनचं लोड आहे तो काय होईल, ते इक्वली ह्या दोन्ही ट्रॅकवरती ॲक्ट होईल. जर ते फोर्स अँड वेट यांचं जे काही रिझल्टंट आहे जर ते परपेंडिक्युलर टू गेज डिस्टन्स किंवा ट्रॅक असेल तर ते काय होतील, इक्वली काय होईल, या ट्रेनचं लोड जे आहे इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल ऑन बोथ रेल. जर परपेंडिक्युलर होत नसेल, पास थ्रू ट्रॅक हे जर परपेंडिक्युलर नसेल रिझल्टंट, तर ते काय होईल, ते लोड अनइक्वल डिस्ट्रीब्युशन होऊन जाईल. म्हणून जे काही रिझल्टंट आहे ते कसं असलं पाहिजे, परपेंडिक्युलर टू गेज किंवा ट्रॅक असलं पाहिजे, जेणेकरून जे काही वेट आहे ते काय होईल, इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल ऑन इनर रेल अँड आउटर रेल. तर आता आपण जे काही फोर्सेस आहेत ते आपण रिझॉल्व करू. आता यामध्ये हे रिझल्टंट आणि या रिझल्टंटसोबत डब्ल्यूनं काय केलं आहे, थिटा अँगल क्रिएट केलेला आहे. सिमिलर इथं काय होईल, जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो इथं अँगल किती क्रिएट केलेला आहे, थिटा. आणि रिझल्टंटसोबत देखील ही केलेलं आहे, डब्ल्यूनं थिटा अँगल केलेला आहे. तर याचा आपण हॉरिझॉन्टल याचा फोर्स होईल, तर याचा काय होईल, हॉरिझॉन्टल फोर्स डब्ल्यूचा डब्ल्यू साईन थिटा होऊन जाईल. आणि इथं जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याचा जो काही हॉरिझॉन्टल फोर्स होईल तो किती होईल, इथं तो होईल एफ कॉस थिटा होईल, एफ कॉस थिटा याचा हॉरिझॉन्टल फोर्स. मग हे झाले आपल्याला दोन फोर्सेस झाले, हे जे काही इन्क्लाइन फोर्सेस होते. मग आता आपण त्याला काय करू, रिझॉल्व करू.
आणि त्याच्या अगोदर इथं जे काही हे झालेलं आहे, इथं हा ट्रायंगल इथं फॉर्म झालेला आहे सुपरइल्युशन प्रोव्हाइड केल्यामुळं. आणि जे काही हे यस आहे ते काय आपलं इन्क्लाइन सरफेस, आणि हे जे काही आहे आपलं गेज डिस्टन्स, आणि हे आहे डिफरन्स बिटवीन इनर आणि आउटर रेल. हे काय सुपर एलिव्हेशन. जी काय ही हाईट आहे, ही हाईट काय सुपर एलिव्हेशन आहे, आणि ते कशाने डिनोट केलं, ईने केलं. हा ट्रायंगल इथं आपल्याला मिळून गेला, आणि याचा जो काही अँगल आहे तो किती आहे, थिटा आहे. तर हा ट्रायंगल आपण परत रिड्रॉ करू दुसऱ्या साईडला. हा अँगल असं होईल. इथं काय ॲक्ट झालेलं आहे, तर इथं आहे इनर रेल आणि इथं आहे आउटर रेल, आणि हे आहे इन्क्लाइन सरफेस एस, आणि हे आहे गेज डिस्टन्स जी, आणि ही जी काही होतं आपण ते काय आहे सुपर एलिव्हेशन. म्हणजेच हे जी काही या दोघांतला जो काही डिफरन्स आहे इनर रेल आणि आउटर रेल, यालाच काय म्हटलं जातं, हा डिफरन्सला सुपर एलिव्हेशन म्हटलं जातं, हा ई. तर आपण काय करू, आपण तो सॉल्व करू. तर ही इन्क्लाइन सरफेस जी, गेज डिस्टन्स ई, सुपर एलिव्हेशन. तर आता आपलं जे काही एफ कॉस थिटा आहे, डब्ल्यू साईन थिटा आहे, याचे आता व्हॅल्यू पाहिजे. आता इथं काय होईल, जर आपलं इथं कॉस थिटा फाईंड करायचं आहे, तर काय होईल, जे काही ॲडजसन्स साईड आहे अपॉन हायपोटेनियस एच होईल. म्हणजेच जी अपॉन एस होऊन जाईल कॉस थिटा. आणि जर आपल्याला साईन थिटा फाईंड करायचा असेल, तर साईन थिटाची व्हॅल्यू काय होईल, ई अपॉन एस होऊन जाईल. म्हणजेच अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस ई अपॉन एस, म्हणजेच कोणासमोरील बाजू भागीला कर्ण, त्या ठिकाणी होऊन जाईल ई अपॉन एस. तर आपल्या या ठिकाणी काय मिळून गेलं, कॉस थिटा आणि साईन थिटा. कारण वर आपण काय केलं होतं, जे काही फोर्सेस होते ॲक्ट झालेले, इथं दोन फोर्स ॲक्ट झाले होते. याचा जो काही हॉरिझॉन्टल फोर्स होता तो होता एफ कॉस थिटा, आणि याचा डब्ल्यूचा जो काही हॉरिझॉन्टल फोर्स होता, डब्ल्यूचा हॉरिझॉन्टल फोर्स तो होता डब्ल्यू साईन थिटा. मग आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू माहिती आहे आणि डब्ल्यू साईन थिटाची व्हॅल्यू माहिती आहे. मग इथं आपलं जे काही कॉस थिटा होईल, इथं कॉस थिटा काय होईल, आपलं कॉस थिटा जी अपॉन एस, म्हणजेच जी काही ॲडजसन्ट साईड आहे, कोणालगतची बाजू जी, भागिले कर्ण एस. आणि साईन थिटा काय होईल, मग साईन थिटा बरोबर कोणासमोरील बाजू भागिला कर्ण ए अपॉन एस. तर आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू माहिती आहे जी अपॉन एस, आणि साईन थिटाची व्हॅल्यू माहिती आहे ए अपॉन एस. तर हे दोन व्हॅल्यू माहिती झाल्यानंतर आपण सेंट्रिफ्युगल जो काही फोर्स आहे, तर तो काय होईल, सेंट्रिफ्युगल फोर्स जी काही स्पेसिफिक व्हॅल्यू असते सेंट्रिफ्युगल फोर्स एफ इक्वल टू डब्ल्यू व्ही स्क्वेअर अपॉन जी आर, जे की ही सेंट्रिफ्युगलची फिक्स व्हॅल्यू आहे. फॉर्म्युला एफ इक्वल टू व्ही स्क्वेअर डब्ल्यू इंटू व्ही स्क्वेअर अपॉन जी आर, जी की इथं दिलेली आहे. तर आता हे जे काही टर्म्स आहेत, जे काही नोटेशन यूज केलेले आहेत, ते आपण त्याचे मिनिंग पाहू प्रत्येकाचं. आता याच्यामध्ये जे काही नोटेशन यूज केलेलं आहे, ही काय याच्यामध्ये सुपर एलिव्हेशन आहे, जे की मीटरमध्ये आहे. आर रेडियस ऑफ कर्व इन मीटर, जी गेज डिस्टन्स इन मीटर, कॅपिटल व्ही वेलोसिटी इन किलोमीटर पर आवर, स्मॉल व्ही वेलोसिटी इन मीटर पर सेकंड, आणि एस इन्क्लाइन सरफेस
जी acceleration due to gravity in meter per second square. Theta angle of inclination and W weight of vehicle or train in kg, जे काही ट्रेनचं वेट. तर हे काही नोटेशन्स या ह्याच्यामध्ये न्यूमेरिकल डेरिव्हेशनमध्ये युटिलाइज केलेले आहेत. तर आपण जे काही डेरिव्हेशन आहेत ते सॉल्व करू. आता इथं जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स आहे ते आपल्याला माहिती आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे? सेंट्रिफ्युगल फोर्स इक्वल टू W इंटू व्ही स्क्वेअर अपॉन जी आर. हे झाला सेंट्रिफ्युगल फोर्स. आता आपण काय करू, हे हा झालं फर्स्ट पॉईंट. आपला सेंट्रिफ्युगल फोर्स इथंचा फॉर्म्युला माहिती आहे आणि तो फिक्स असतो, त्याच्यामुळे एफ इक्वल टू W इंटू व्ही स्क्वेअर अपॉन जी आर. हे झालं. त्याच्यानंतर आता आपण काय करू, रिझॉल्विंग फोर्सेस अलॉंग इन्क्लाइन सरफेस. आता जी काही इन्क्लाइन सरफेस आहे त्याच्यावरची जी काही फोर्स आहेत ते ॲक्ट होणारे ते सॉल्व करू. म्हणजेच जी काही आपण तिथं पाहिलं होतं त्या डायग्राममध्ये, ह्याच्यावरती जे काही फोर्स ॲक्ट झाले होते ते फोर्स इथं ते आहेत. ते म्हणजे एफ हा याचा इन्क्लाइन फोर्स, रिझल्ट ह्याचा सेंट्रिफ्युगल फोर्सचा रिझल्टंट इन्क्लाइन फोर्स आणि वेटचा इन्क्लाइन फोर्स. मग काय होतील, ह्या इन्क्लाइनचं वेटचं इन्क्लाइन फोर्स होईल W साइन थिटा आणि जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स होईल त्याचा जो काही हॉरिझॉन्टल फोर्स होईल म्हणजेच इन्क्लाइन फोर्स या ठिकाणी तो होईल एफ कॉस थिटा. मग असे हे दोन फोर्सेस मिळून गेले आपल्याला. मग ते आपण काय करू तर सॉल्व करू. रिझॉल्विंग फोर्सेस अलॉंग इन्क्लाइन सरफेस म्हणजेच एफ एक्स इक्वल टू 0. इथं काय होईल, एफ कॉस थिटा इक्वल टू W साइन थिटा. हे कसं काय आलं तर एफ कॉस थिटा हॉरिझॉन्टल फोर्स मायनस W साइन थिटा इक्वल टू 0. जे की हॉरिझॉन्टल फोर्स होते ते आपण कन्सिडर केले होते एफ कॉस थिटा मायनस W साइन थिटा. आता हे W साइन थिटा इक्वल साईनच्या पलीकडे घेऊन गेल्यानंतर ते काय होईल, पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजेच एफ कॉस थिटा इक्वल टू W साइन थिटा असं होऊन जाईल ते इक्वेशन कन्सिडरिंग एफ एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्सेस. मग आपल्याला माहिती आहे कॉस थिटा काय होतं. आता जे काही ट्रँगल होतं आपण हे ट्रँगल इथं कॉपी पेस्ट करू. ही जी काही ट्रँगल आहे हा ट्रँगल तिकडे घेऊन जाऊ डेरिव्हेशनमध्ये. मग हा ट्रायंगल होईल आपला असा. इथं आपलं ई आहे, इथं जी आणि हा ट्रायंगल रिड्रॉ करू आपण. हा ई ट्रायंगल रिड्रॉ करत आहोत आपण. ई एस आणि जी हे थिटा जो की आपण तो ट्रायंगल इन्क्लाइन पोर्शन त्यातून कॉपी पेस्ट तिथे केला. मग आपल्याला माहिती आहे की कॉस थिटा काय होईल आपला कॉस थिटा. तर जे काही ॲडजसंट साईड आहे कोणासमोरील बाजू भागिले कर्ण होईल जी अपॉन एस कॉस थिटा बरोबर कॉस थिटा. काय होईल, ॲडजसंट साईड कोणालगतची बाजू अपॉन हायपोटेनियस एच. म्हणजेच इथं ॲडिशनल साईड किती एच जी आणि हायपोटेनियस एस म्हणजेच कॉस थिटा जी एस होऊन जाईल. ह्याच्यानंतर जी काही साईन थिटा आहे त्याची व्हॅल्यू होऊन जाईल कोणासमोरील बाजू भागीला कर्ण म्हणजेच ई एस साईन थिटा कोणासमोरील बाजू भागीला कर्ण ई एस. मग आता ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. आता आपण कॉस थिटाची व्हॅल्यू आपला जी अपॉन
एस माहिती आहे आणि साइन थिटाची ई अपॉन एस माहिती आहे आणि सेंट्रिफ्युगल पण आपल्याला माहिती आहे. मग आता सर्व व्हॅल्यू माहिती आहेत, कॉस थिटा माहिती आहे, साइन थिटा माहिती आहे आणि सेंट्रिफ्युगलची व्हॅल्यू काय ते देखील माहिती आहे. मग आपण काय करू, ही सर्व जी काही व्हॅल्यू आहे तर आपण इक्वेशन 1मध्ये पुट करू. मग इक्वेशन 1मध्ये पुट केल्यानंतर मग काय होईल, ते इक्वेशन 1 कसं होईल, WV² अपॉन V²2 सॉरी W×V² अपॉन GR इंटू G अपॉन S इक्वल टू W×E अपॉन S होऊन जाईल. म्हणजेच जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन कसं होऊन जाईल, ह्या जे काही व्हॅल्यू आहे साइन थिटा, कॉस थिटा आणि सेंट्रिफ्युगल फोर्स इक्वेशन नंबर 1मध्ये ठेवल्यानंतर ते इक्वेशन असं होऊन जाईल, WV² अपॉन GR इंटू G अपॉन S. आता हे G अपॉन S काय, कॉसची व्हॅल्यू आणि Fची व्हॅल्यू काय, W×V² अपॉन GR. ह्या एफची व्हॅल्यू W×V² अपॉन GR आणि कॉसची व्हॅल्यू कॉस थिटाची G अपॉन S इक्वल टू W इंटू साइन थिटाची व्हॅल्यू E अपॉन S. आता याच्यामध्ये W×V² अपॉन GR ही कशाची व्हॅल्यू, एफची इंटू G अपॉन S. आता याच्यामध्ये जी काही सेम व्हॅल्यू आहेत ती कॅन्सल होतील, एस काय होईल, कॅन्सल होईल या ठिकाणी आणि इथं पण वेट आहे W आणि W कॅन्सल होईल. मग हे कॅन्सल झाल्यानंतर मग काय होईल, इथं पाहिलं ह्याच्यामध्ये हे W कॅन्सल होईल, S कॅन्सल होईल आणि मग रिमेनिंग इक्वेशन काय राहील, V² अपॉन GR V² अपॉन GR इक्वल टू इंटू G इंटू E राहील. मग हे इक्वेशन फक्त राहील V² अपॉन GR इंटू G इंटू E. मग हे इक्वेशन आपण हे परत लिहू. मग परत लिहिल्यानंतर काय होईल, इक्वेशन परत लिहू आपण, इक्वल टू G इंटू V² अपॉन GR होऊन जाईल अपॉन GR. तर हे काय होईल, सुपर एलिव्हेशनचं आपल्याला इक्वेशन मिळून जाईल, इक्वल टू G×V² अपॉन GR. हे आपल्याला फायनल सुपर एलिव्हेशनचं इक्वेशन मिळून जाईल. आणि याच्यामध्ये जो काही V आहे, स्मॉल V, तो कशामध्ये पुट करायचे, आपल्याला किलोमीटर पर अवरमध्ये ठेवायचे, जेणेकरून आपल्याला जे काही सुपर एलिव्हेशन आहे ते मीटरमध्ये मिळून जाईल. मग ही जर इथं काय केलं, V किलोमीटर पर अवरमध्ये ठेवतो आहे आपण, किलोमीटर पर अवरमध्ये. आता जर हेच इक्वेशन आपण जर मीटर पर सेकंडमध्ये ठेवायचं झालं असेल तर मग ते इक्वेशन कसं बनतं, जे काही E आहे E इक्वल टू G आणि याला मग ह्या स्मॉल व्हीला 0.278 इंटू V स्क्वेअर करावं लागेल आणि ह्या जीची व्हॅल्यू आहे स्मॉल जीची ती 9.81 इंटू R. मग इथं सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळून जाईल जी काही व्हॅल्यू आहे याचं कन्व्हर्जन झाल्यानंतर इथं हा इथं कॅपिटल V होऊन जाईल. मग हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला जी काही फायनल आन्सर मिळून जाईल ते आहे सुपर एलिव्हेशन इक्वल टू G इंटू कॅपिटल V² अपॉन 127R. हे फायनल आन्सर आपलं काय आहे त्या ठिकाणी मिळून जाईल. तर हे काय, डेरिव्हेशन ऑफ सुपर एलिव्हेशन. थँक्यू.